So good morning, students. In this session, we are going to discuss about our practical, that is estimation of total proteins in a given solution by Lowry's method. आता या प्रोसेसला आपण लॉरीज मेथड का बरं म्हटलंय? कारण की दिस प्रोसेस इज इन्व्हेंटेड बाय द सायंटिस्ट लॉरीज. सो वी हॅव टू डू हिअर इस्टिमेशन. आता इस्टिमेशन म्हणजे काय? सो इस्टिमेशन इज अ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस प्रोसेस. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करायचं आहे. तर क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे काय? अल्टिमेटली हाऊ मच क्वांटिटी प्रेझेंट इन स्पेसिफिक सोल्युशन, ते आपल्याला इथे अनालाइज करायचं आहे. सो एस्टिमेशन ऑफ टोटल प्रोटीन्स कशाचं अनालिसिस करायचं आपल्याला? स्पेसिफिक सोल्युशन मध्ये टोटल प्रोटीनची अमाऊंट किती आहे ते आपल्याला अनालिसिस करायचं आहे बाय लॉरीज मेथड. लॉरीने एक स्पेसिफिक मेथड दिली, त्या मेथडचा यूज करून आपण काय करतोय? प्रोटीनचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करतोय. प्रोटीनचं काय करतोय? इस्टिमेशन करतोय. स्पेसिफिक सोल्युशन मध्ये प्रोटीन किती प्रमाणात प्रेझेंट आहे ते आपण इथे बघतोय. तर हे प्रॅक्टिकल करत असताना आपल्याला लक्षात घ्यायचंय की लॉरीज मेथडने जी काही मेथड दिली आहे ती सगळी कशावरून दिली आहे? प्रोटीन्सच्या प्रॉपर्टीज वरून. काही प्रोटीन्सचे अमिनो ऍसिड, तुम्हाला माहिती आहे की प्रोटीन कशापासून बनलेले आहे? अमिनो ऍसिडच्या लॉंग चेन पासून. त्याने असे काही सोल्युशन्स तिथे यूज केले, असे काही मॉलिक्युल्स तिथे यूज केले, असे काही आयन्स तिथे त्यांनी यूज केले की ज्यामुळे आपल्याला स्पेसिफिक सोल्युशन मध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रोटीनचा अमाऊंट हा माहिती पडू शकतो. तो कशावरून माहिती पडेल? तो माहिती पडेल त्याच्या कलरेशनवरून. जितका डार्क आपल्याला ब्ल्यू कलर मिळेल, जितका डार्क आपल्याला ब्ल्यू कलर मिळेल, तितकीच प्रोटीनची इंटेन्सिटी आपली असणार आहे, तितकाच प्रोटीनचा अमाऊंट आपला तिथे असणार आहे. स्पेसिफिक सोल्युशन मध्ये आपण आपले सगळे रिएजंट टाकल्यानंतर आपल्याला फेंट ब्ल्यू कलर मिळाला, तर याचा अर्थ त्या स्पेसिफिक सोल्युशन मध्ये आपला प्रोटीन हा कमी प्रमाणात आहे. आता प्रोटीन हा कमी प्रमाणात आहे म्हणजेच काय? तर स्पेसिफिक मॉलिक्युलने जे आपल्याला दाखवत होते की जे आपल्याला ब्ल्यू कलर देत होते, म्हणजेच अमिनो ऍसिड आणि स्पेसिफिक मॉलिक्युल्स तिथे एकत्र झालेले असतील. अशा पद्धतीने अमिनो ऍसिड चेन असेल आपल्याकडे, अशी अमिनो ऍसिडची चेन आणि स्पेसिफिक काही मॉलिक्युल्स, ते मॉलिक्युल्स आपण बघणार आहोत. क्युप्रस आयन आहे त्याच्यामध्ये. तर काही मॉलिक्युल्स एकत्र झाल्यानंतर काही अनोटेशन, काही कलरेशन तिथे आपल्याला मिळालं असेल. म्हणजेच इथे अमिनो ऍसिड जर कमी प्रमाणात असेल तर आपल्याला कमी कलर मिळेल. अमिनो ऍसिडचं प्रमाण जर जास्त असेल तर आपल्याला हाय इंटेन्सिटीचा कलर मिळेल, हाय इंटेन्सिटीचा ब्ल्यू कलर आपल्याला तिथे मिळेल. तर हेच मेकॅनिझम यूज करून आपल्याला इस्टिमेट करायचंय की स्पेसिफिक सोल्युशन मध्ये किती प्रमाणात आपलं प्रोटीन आहे. मग आता कलर कसा मेजर करायचा? कलर मेजर करण्यासाठी आपल्याकडे आहे कलोरीमीटर. कलोरीमीटर माहिती आहे सगळ्यांना. काय काय करतं कलोरीमीटर? ऑप्टिकल डेन्सिटी आपल्याला देतं, ऍब्झॉर्बन्स आपल्याला देतंय. म्हणजे ऍब्झॉर्बन्स आणि ट्रान्समिशन कलोरीमीटर आपल्याला देऊ शकतं. आता ऍब्झॉर्बन्स म्हणजे काय? स्पेसिफिक सोल्युशन मध्ये समजा आपल्याकडे एखादा सोल्युशन आहे, त्या सोल्युशन मध्ये खूप सारे मॉलिक्युल्स आपले प्रेझेंट आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की मॉलिक्युल्सची प्रॉपर्टी स्पेसिफिक ऍटम्सची प्रॉपर्टी असतं की जे काय करू शकतं? कलर ऍब्झॉर्ब करू शकतं. आता कलर ऍब्झॉर्ब करण्याची प्रॉपर्टी स्पेसिफिक मॉलिक्युल्स कडे असते. स्पेसिफिक मॉलिक्युल्सने काही स्पेसिफिक कलर्स ऍब्झॉर्ब केले, लाईट ऍब्झॉर्ब केला, लाईट ऍब्झॉर्ब झाल्यानंतर ट्रान्समिशन दिलं. ऍब्झॉर्ब झाल्यानंतर जर या स्पेसिफिक सोल्युशन मध्ये जास्त मॉलिक्युल असेल तर जास्त ऍब्झॉर्बन्स होईल, कमी मॉलिक्युल्स असेल तर कमी मॉलिक्युल्स काय करेल? लाईट कमी ऍब्झॉर्ब करेल आणि आपल्याला ट्रान्समिशन काय मिळेल? जास्त मिळेल. तर या टेक्निकचा वापर करून आपल्याला इस्टिमेट करायचं आहे की स्पेसिफिक सोल्युशन मध्ये किती प्रमाणात प्रोटीन आहे. यावरून आपण अंदाज लावू शकतो की टोटल प्रोटीन स्पेसिफिक किती आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला आपलं प्रॅक्टिकली करायचं असतं. सो आता आपण आजच्या सेशन मध्ये फक्त प्रिन्सिपल बघूया, ऑब्झर्वेशन्स बघूया, ऑब्झर्वेशन टेबल कशा पद्धतीने असतं, प्रोसिजर डिटेल मध्ये समजून घेऊया. त्यानंतर ऑब्झर्वेशन टेबल आपल्याकडे आहे, त्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आणि त्या ग्राफ वरून आपण कशा पद्धतीने डिटरमाइन करू शकतो की स्पेसिफिक सोल्युशन मध्ये आपल्यामध्ये किती प्रमाणात प्रोटीन प्रेझेंट आहे. तर हे सगळं आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला शिकायचं आहे. सो आपण स्टार्ट करूया आपल्या फर्स्ट
टॉपिक पासून, दॅट इज प्रिन्सिपल ऑफ लाउरीज मेथड. आता लाउरीजने ही मेथड यूज केली, याच्या मागचं कारण काय आहे, का बरं ही मेथड यूज केली आणि त्याने कशा पद्धतीने इन्व्हेंट केली ही मेथड, काय मेकॅनिझम आहे बरं या मेथड मध्ये, आपल्याला ते आपल्याला आता बघायचं आहे. सो लाउरीज मेथडचं प्रिन्सिपल आपण बघतो. सो प्रोटीन्स बेसिकली रिॲक्ट विथ द FCR. The FCR is a Pauling Ciocultive reagent. Pauling Ciocultive reagent, that is FCR, to give blue colored complex. म्हणजे Pauling Ciocultive reagent मध्ये अशा पद्धतीचे काहीतरी एजंट असतील. आता रिएजंट, आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की जिथे केमिस्ट्री मध्ये किंवा बायोकेमिस्ट्री मध्ये जिथेही रिएजंट शब्द आला तर तिथे लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्याला इथे कलरोमीटरचा यूज करायचा आहे आणि आपल्याला काय मेजर करायचं आहे, कलर. रिएजंट काय देतो, आपल्याला कलर देतो, तो आपल्याला सांगतो. त्याच्याकडे एक स्पेसिफिक भाषा असते, त्याच्याकडे भाषा कशाची असते, कलरची असते, की स्पेसिफिक सोल्युशन मध्ये किती प्रमाणात मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे, तो त्या मॉलिक्युल्सची बाइंड होतो आणि स्पेसिफिक कलर आपल्याला देतो. बाययुरेट रिएजंट सुद्धा असतो आपल्याकडे, फोलिन सिओकल्टिव्ह रिएजंट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रिएजंट तुम्ही प्रॅक्टिकल्स मध्ये यूज केलेले असतील, केमिस्ट्री मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे रिएजंट आपण यूज करतो. सो प्रोटीन बेसिकली रिएक्ट्स विथ द FCR अँड इट गिव्स ब्ल्यू कलर्ड कॉम्प्लेक्स. सो सुरुवातीला काय होतं, सुरुवातीला आपण जेव्हा लाउरीज मेथड मध्ये दोन प्रकारचे आपल्याला रिएक्शन करायचे आहे. सो लाउरीज मेथड बेसिकली differentiated into two types of reaction, that is first is biuret reaction and second is Pauling reagent सोबत रिएक्शन, Pauling reagent reaction. सो बायोरेट रिएक्शन मध्ये काय होतं आपलं की जो बायोरेटचा अर्थ होतो बाय युरिया, दोन युरियाचे मॉलिक्युल्स इथे तयार होतात आणि जो आपण कॉपर सल्फेट आपण इथे यूज करणार आहोत, त्या कॉपर सल्फेट मध्ये Cu डाय पॉझिटिव्ह क्युप्रिक आयन्स प्रेझेंट असतील. आता हे क्युप्रिक आयन्स प्रोटीन सोबत एकत्र झाल्यानंतर आपल्याला काहीतरी कॉम्प्लेक्स इथे फॉर्म होतो आणि काहीतरी व्हायोलेटिश कलरचा आपल्याला कॉम्प्लेक्स इथे देतो. सो फर्स्ट रिएक्शन जी असते आपली ती बायोरेट रिएक्शन. बायोरेट रिएक्शन झाल्यानंतर आपण काय करतो की त्या स्पेसिफिक जे काही आपण सोल्युशन बनवलंय त्या स्पेसिफिक सोल्युशनला एक इन्क्युबेशन टाइम देतो. एक इन्क्युबेशन टाइम म्हणजे रेस्ट करायला देतो आपण 15 मिनिटासाठी त्याला. त्यानंतर आपण ऍड करतो तिथे FCR रिएजंट. FCR रिएजंट झाल्यानंतर आपल्याला ब्ल्यू कलर्सचे कमी जास्त इंटेन्सिटी असणारे असे कलर्स आपल्याला तिथे दिसतात. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला तुम्ही कमी प्रोटीन टाकलं तर तुम्हाला फेंट कलर दिसेल, मग तो कलर पुढे काय होत जाईल, तो कलर पुढे डार्क होत जाईल. अशा पद्धतीने आपल्याला FCR चा यूज करून इथे कलर द्यायचा आहे स्पेसिफिक सोल्युशनला. So protein basically reacts with the cupric ions and the complex formed here, which is generally of violet color or purple color, what we can say. So याच्या मागचं मेकॅनिझम काय आहे. सो बायोरेट रिएक्शन सुरुवातीला आपण बघतोय, त्यानंतर आपण फोलिन रिएजंट स्पेसिफिक सोल्युशन मध्ये आता काय सोल्युशन बनवायचे, कसं बनवायचं ते आपण पुढे बघणारच आहोत. सुरुवातीला इतकं लक्षात घ्यायचंय की आपण प्रिन्सिपल बघतोय, प्रोसिजर आपण पुढे बघणार आहोत. सुरुवातीला आपण मेकॅनिझम बघतोय की याच्या मागचं काय आहे. सो फोलिन रिएजंट टाकल्यानंतर काहीतरी आपल्याला कलर मिळेल. कलरची इंटेन्सिटी ही त्याच्या कॉन्सन्ट्रेशनशी डिरेक्टली प्रोपोर्शनल असेल. सो इंटेन्सिटी ऑफ कलर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोटीन्स. म्हणजे हाय इंटेन्सिटीचा कलर असेल तर त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण किती असेल बरं, हाय असेल की लो असेल. हाय इंटेन्सिटीचा जर कलर असेल, हाय इंटेन्सिटीचा कलर आपल्याला तिथे आला तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोटीन कसं असेल मग तिथे सांगा पटकन. हाय असणार. ओके हायर असणार. ओके ओके व्हेरी गुड. सो हाय इंटेन्सिटी जर कलर तिथे आला फोलिन रिएजंट टाकल्यानंतर, याचा अर्थ तिथे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोटीन्स काय असेल, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोटीन्स तिथे असेल. म्हणजेच आपण जेव्हा ग्राफ ड्रॉ करू तेव्हा आपल्याला समजेल की इतकी आपली ऑप्टिकल डेन्सिटी आली आणि या स्पेसिफिक ऑप्टिकल डेन्सिटी वरती प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन हे स्पेसिफिक काहीतरी असेल. हे आपल्याला काय कळेल, एक स्टँडर्ड आपल्याला मिळेल. म्हणून आपल्याला सुरुवातीला काय करायचं असतं की स्टँडर्ड सोल्युशन आपण घेतो आणि त्या स्पेसिफिक स्टँडर्ड सोल्युशन वरून आपल्याला असा काहीतरी आपल्याला ग्राफ मिळतो. त्या स्पेसिफिक स्टँडर्ड सोल्युशन वरून असा काहीतरी स्पेसिफिक ग्राफ मिळतो. एक्स ऍक्सिस वरती आपल्याला ड्रॉ करायचं असतं कॉन्सन्ट्रेशन, वाय ऍक्सिस वरती आपण ड्रॉ करत असतो
ऍब्झॉर्बन्स दॅट इज ऑप्टिकल डेन्सिटी, अशा पद्धतीचा काहीतरी स्टँडर्ड ग्राफ मिळतो आणि त्या स्टँडर्ड ग्राफचा यूज करून म्हणजे आपल्याला इथे काय मिळालं की स्पेसिफिक ऍब्झॉर्बन्सचं कॉन्सन्ट्रेशन स्पेसिफिक असेल, या कॉन्सन्ट्रेशनचं ऍब्झॉर्बन्स अशा पद्धतीने येईल, या कॉन्सन्ट्रेशनचं ऍब्झॉर्बन्स अशा पद्धतीने येईल, अशा पद्धतीचे काहीतरी आपल्याला डॉट्स मिळेल आणि त्या डॉट्सचा यूज करून आपल्याला स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. ते कशा पद्धतीने करते पुढे पुढे बघूया. सो काहीतरी स्टँडर्ड ग्राफ आपल्याला इथे मिळाला. स्टँडर्ड ग्राफ मिळाल्यानंतर आपण आपलं सॅम्पल प्रोटीन तिथे ऍड करतो. म्हणजेच याच ग्राफ मध्ये कुठेतरी आपल्याला सॅम्पल प्रोटीनचा आपल्याला इथे डॉट येईल आणि तो डॉट मिळाल्यानंतर आपल्याला ड्रॉ करायचा आहे ऍब्झॉर्बन्स स्पेसिफिक आपल्याला आणि त्या ऍब्झॉर्बन्सच्या वरतीच आपण कॉन्सन्ट्रेशन आपलं काढू शकतो. म्हणजे सुरुवातीला काय केलं आपण की बघितलं की किती ऍब्झॉर्बन्सवर किती कॉन्सन्ट्रेशनच्या प्रोटीनचं किती ऍब्झॉर्बन्स आपल्याला येऊ शकतं बा. एक आयडियल स्टँडर्ड सिच्युएशन आपण ड्रॉ केली आणि त्या स्टँडर्ड सिच्युएशन वरून आपण पुढे काय करायचं आपल्याला आपलं जे काही आपल्याला सॅम्पल प्रोव्हाइड केलं त्या सॅम्पलचा आपल्याला ऍब्झॉर्बन्स करायचं आहे आणि त्या ऍब्झॉर्बन्सच्या अपोजिट आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ड्रॉ करायचंय, तिथे आपल्याला मिळणार आहे आपलं कॉन्सन्ट्रेशन. तर अशा पद्धतीने काहीतरी मेकॅनिझम आपल्याला इथे बघायचं असतं. सो high intensity gives the high concentration of protein. High concentration of protein gives the high intensity color, and this color is measured by the colorimeter. Colorimeter नावाच्या इन्स्ट्रुमेंटने आपण हा कलर मेजर करत असतो. सो फॉलिन गेट रिड्यूस, फॉलिन रिएजंट टाकल्यानंतर फॉलिनचं रिडक्शन होते. फॉलिन जो कंपाऊंड असतो त्याचं रिडक्शन होतं आणि आपल्याला काहीतरी कलर आपल्याला इथे मिळतो. आणि हे रिडक्शन कशामुळे झालं? सो दिस रिड्यूस बाय फॉलिन रिएजंट इज रिड्यूस बाय द अमिनो ऍसिड्स, स्पेसिफिकली aromatic amino acid present in the specific proteins. Aromatic amino acid कोणते कोणी सांगू शकेल? So this reagent is reduced by the amino acid, specifically aromatic amino acid, and which is binded to cuprous ion, and this whole reaction needs the alkaline medium. या पूर्ण रिएक्शन होण्यासाठी आपल्याला अल्कलाइन मीडियमची गरज असते आणि दिस अल्कलाइन मीडियम इज प्रोव्हाइडेड बाय दी NaOH, जे की आपण तिथे ऍड करणार आहोत. सो दिस टाइप ऑफ मेकॅनिझम इज प्रेझेंट हिअर. सो सुरुवातीला आपण प्रोटीनचं आपलं स्टँडर्ड प्रोटीनचं सॅम्पल घेतो, तिथे आपले अमिनो ऍसिड प्रेझेंट असतात. अमिनो ऍसिड काहीतरी अशा पद्धतीचे तुम्हाला माहिती आहे की अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने आहे विच इज बाइंडेड बाय दी पेप्टाइड बॉन्ड, आणि अमिनो ऍसिड मध्ये आपला NH2 ग्रुप असेल, अमिनो ऍसिड मध्ये NH2 COOH ग्रुप असेल, एक अमिनो ग्रुप असतो, एक कार्बोक्सिलिक ग्रुप असतो, आपण बघितलं होतं. अशा पद्धतीने NH2 असेल आणि दिस NH2 forms the complex with the Cu dipositive, that is cuprous ion. So this is cupric ion, and after the formation of complex takes place, this cupric ion is converted into the Cu positive, that is cuprous ion. Cupric ion is converted into the cuprous ion. अशा पद्धतीने काहीतरी मेकॅनिझम असेल आणि दिस cuprous ion and peptide complex, हा काय झाला आपला cuprous ion आणि पेप्टाइडचा एक कॉम्प्लेक्स तयार झाला. अशा पद्धतीने आपला एक कॉम्प्लेक्स तयार झाला. इथे पेप्टाइड आहे, इथे क्युप्रस आयन सुद्धा आहेत आपले, आणि याच कॉम्प्लेक्सला पुढे आपला फोलिन रिएजंट जाऊन बाइंड होईल आणि ही रिएक्शन घडण्यासाठी आपल्याला अल्कलाइन मीडियमची गरज असेल विच इज प्रोव्हाइडेड बाय दी NaOH. NaOH अल्कलाइन असतं, त्या मीडियम मध्ये क्युप्रिक आयन हे प्रॉपरली तिथे बाइंड होऊ शकतात. क्युप्रिक आयन साठी आपण कॉपर सल्फेट ते यूज करणार आहोत, सोल्युशन बी जे काही असेल आपलं. So this is the mechanism, and this cuprous ion and peptide complex is combined with the Follin reagent. Cuprous ion आणि पेप्टाइडचा कॉम्प्लेक्स मिळून आपल्याला Follin reagent आपल्याला मिळेल, and the reduction of phosphomolybdenum phosphotungsten compounds in the FCR by the amino acid, that is aromatic amino acid, tyrosine and tryptophan, जे की आपले प्रेझेंट आहेत आपल्या स्पेसिफिक प्रोटीन मध्ये. त्याच्यामुळे काय होईल, फॉलिन रिएजंटचं रिडक्शन होईल आणि रिडक्शन झाल्यानंतर
फॉलिन रिएजंट गिव्स ब्ल्यू कलर. म्हणजे स्पेसिफिक प्रोटीन मध्ये जास्त अरोमॅटिक अमिनो ऍसिड असतील, दॅट इज टायरोसिन आणि ट्रिप्टोफॅन, हे अरोमॅटिक अमिनो ऍसिड्स आहे. जास्त अरोमॅटिक अमिनो ऍसिड असेल तर हाय इंटेन्सिटीचा कलर तो देईल. अशा पद्धतीने काहीतरी रिएक्शन आपली तिथे आहे. एक शॉर्ट मध्ये समजून घेऊया पटकन, जर समजली नसेल तर पुन्हा. सो सुरुवातीला काय होतं, क्युप्रस आयन आणि पेप्टाइडचा आपला कॉम्प्लेक्स इथे तयार झाला फर्स्ट रिएक्शन मध्ये. त्यानंतर ही रिएक्शन घडण्यासाठी आपण यूज केला अल्कलाइन मीडियम इन अल्कलाइन मीडियम which is provided by the NaOH, alkaline condition, which is provided by NaOH. सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट आपण तिथे यूज केला. 0.1 नॉर्मल NaOH सुद्धा आपण तिथे यूज केलं. and this form the cuprous ion peptide complex. यांचा एक कॉम्प्लेक्स तयार झाला. So this complex is formed here. आणि याच कॉम्प्लेक्स सोबत आपण अटॅच केला आपला फोलिन रिएजंट. सो वी हॅव ऍड दी फोलिन रिएजंट आणि याला काय केलं आपण, इन्क्युबेट केलं. इन्क्युबेट केलं म्हणजे त्याची रिएक्शन होण्यासाठी स्पेसिफिकली आपण त्याला 30 मिनिटांसाठी इन्क्युबेशन करत असतो ऍट रूम टेम्परेचर. आता इथे लक्षात घ्यायचंय तुम्हाला, आपण ज्या पद्धतीने सलायवरी अमायलेज मध्ये टेम्परेचरचा इफेक्ट बघण्यासाठी सलायवाला हीट केलं होतं, सलायवाला कूल डाऊन केलं होतं, तसं ट्रीटमेंट इथे कोणत्याच प्रकारचं करायचं नाहीये. कारण की आपल्याला इथे प्रोटीनची ऍक्टिव्हिटी स्टडी करायची नाहीये, तर आपल्याला प्रोटीनचं इस्टिमेशन करायचं आहे. आपल्याला प्रोटीन इथे ब्रेकडाऊन नाही करायचं आहे. म्हणजे आपल्याला जो प्रोटीन तिथे आहे तोच प्रोटीन तिथे राहू द्यायचा आहे. आपल्याला इस्टिमेट करायचं आहे, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करायचं आहे. म्हणजेच आपल्याला इथे कोणत्याच प्रकारचं टेम्परेचरची ट्रीटमेंट आपल्याला इथे नाही द्यायची आहे. जे काही आपलं रूम टेम्परेचर असेल त्याच स्पेसिफिक रूम टेम्परेचरवरती इन्क्युबेट करायचं आहे. कोणत्याच प्रकारच्या इन्क्युबेटर मध्ये याला ठेवायचं नाही. इन्क्युबेट ऍट रूम टेम्परेचर म्हणजे टेस्ट ट्यूब स्टँड वरती ठेवलेले असतील आणि तिथेच 30 मिनिटांसाठी सगळे रिएजंट ऍड झाल्यानंतर तिथेच स्पेसिफिक 30 मिनिटांसाठी आपल्याला तिथे लावायची आहे. सो इन्क्युबेट फॉर 30 मिनिट्स. 30 मिनिट साठी इन्क्युबेशन केल्यानंतर आपल्याला ब्ल्यू कलर कॉम्प्लेक्स आपल्याला तिथे मिळेल. अँड दिस ब्ल्यू कलर कॉम्प्लेक्स आपल्याला पुढे कलोरीमीटर च्या सहाय्याने आपल्याला स्पेसिफिक ब्ल्यू कलर कॉम्प्लेक्सचं ऍब्झॉर्बन्स स्टडी करायचं आहे. आता हे सगळं करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्सन्ट्रेशनचे आपल्याला वर्किंग सोल्युशन बनवायचे असतात. वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्सन्ट्रेशनचे वर्किंग सोल्युशन बनवल्यानंतर आपल्याला तिथे काय करतो आपण, स्पेसिफिक आपण स्टँडर्ड काहीतरी सोल्युशन बनवतो, आपलं वर्किंग सोल्युशन बनवतो. त्यानंतर त्याला कम्पेअर करायचं सॅम्पल सोल्युशन सोबत. तर अशा पद्धतीने आपल्याला व्हेरियस जवळजवळ 5 प्रकारचे सोल्युशन आपल्याला तिथे काय करायचे असतात, अनालाइज करायचे असतात. त्यांचं ऍब्झॉर्बन्स काढायचं असतं, त्यांचा ऑप्टिकल डेन्सिटी आपल्याला काढायची असते. सो ऑप्टिकल डेन्सिटी आपण जनरली कॅल्क्युलेट करतो 660 नॅनोमीटर वरती. आता कलोरीमीटरचा यूज कसा करायचा, ते सोल्युशन्स कसे बनवायचे, बाकीचं आपण काय काय केलं ते सगळं आपण बघणार आहोतच आता पुढे. सो रिएजंट काय काय लागतील आपल्याला ते आपण बघूया. सो रिएजंट आपल्याला लागतील जवळजवळ अशा पद्धतीने. सो देर इज आपल्याला फर्स्ट बनवायचं आहे सोल्युशन ए. सो सोल्युशन ए इज अ 2% अनहायड्रस सोडियम कार्बोनेट इन 0.1 नॉर्मल NaOH. आता 2% अनहायड्रस सोडियम नायट्रेट म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इथे सुरुवातीला आपल्याला 100 ml NaOH बनवून घ्यायचे आणि त्यामध्ये 2 ग्रॅम अनहायड्रस सोडियम कार्बोनेट 2 ग्रॅम अँड 100 ml 0.1 नॉर्मल NaOH तिथे टाकायचं आहे. म्हणजे अल्टिमेटली मोठा आपला काय झालं की 2% अनहायड्रस सोडियम कार्बोनेट इन 100 ml ऑफ 0.1 नॉर्मल NaOH. आणि 0.1 नॉर्मल NaOH बनवायचं कसं, 1 ग्राम NaOH in 250 ml डिस्टिल वॉटर. अशा पद्धतीने आपल्याला 0.1 नॉर्मल NaOH बनवायचा. आता नॉर्मॅलिटी कशी कॅल्क्युलेट करायची, मोलरिटी कशी कॅल्क्युलेट करायची, याचा एक आपण स्पेसिफिक लेक्चर घेऊ. मधातल्या काळात जर वेळ भेटला आपल्याला तर आपण बघूया की सोल्युशन कशा पद्धतीने आपल्याला बनवायचे असतात, नॉर्मल सोल्युशन अँड मोलर सोल्युशन.
तुमचा रिस्क लक्षात घ्यायचा आपल्याला 250 ml पर्यंत आपल्याला NaOH लागेल. सो 1 ग्राम NaOH इन 250 ml ऑफ वॉटर. जर आपल्याला 1 लिटर बनवायचं असलं तर आपल्याला 4 ग्राम NaOH तिथे टाकावं लागेल. त्यानंतर सोल्युशन बी बनवायचं आपल्याला 0.5% कॉपर सल्फेट इन 1% सोडियम पोटॅशियम टार्टरेट. सो 1% सोडियम पोटॅशियम टार्टरेट बनवण्यासाठी आपल्याला 500 mg सोडियम पोटॅशियम टार्टरेटचं पावडर ऍड करायचं आपल्याला 50 ml वॉटर मध्ये. 100 ml वॉटर मध्ये जर ऍड करायचं असलं तर आपण किती ऍड केलं असतं? 1 ग्रॅम ऍड केलं असतं. आपल्याला 50 ml च्या जवळपासच लागेल, म्हणून आपण काय करतो 500 मिलीग्रॅम इंटू द 50 ml ऑफ वॉटर. अशा पद्धतीने आपलं बनेल 1% सोडियम पोटॅशियम टार्टरेट आणि त्याच्यामध्ये ऍड करायचं आपल्याला 0.5% कॉपर सल्फेट. अशा पद्धतीने ऍड करायचं. मग 0.5% किती असेल? 50 ml चं 0.5% असेल 250 मिलीग्राम. So 250 milligram copper sulfate in this 50 ml solution. अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन बी बनवायचंय आणि सोल्युशन सी बनवण्यासाठी आपल्याला 50 ml ऑफ सोल्युशन ए ऍड विथ द 1 ml ऑफ सोल्युशन बी जस्ट बिफोर यूज. म्हणजे इथे काय झालं आपलं अल्कलाइन कॉपर सोल्युशन झालं. अल्कलाइन मीडियम दिला आपण, अल्कलाइन मीडियम दिला. अल्कलाइन मीडियम कुठून आला? NaOH नी आला. इथे सोडियम पोटॅशियम टार्टरेट सुद्धा आपण यूज केलं, त्यामुळे अल्कलाइन मीडियम मिळाला. कॉपर तिथे प्रेझेंट होता म्हणजे क्युप्रिक आयन तिथे आपल्याला तिथे अवेलेबल झाला. मग या फर्स्ट रिएजंट मुळे काय झालं, हे रिएजंट आपल्याला पहिल्या बायोरेट रिएक्शन साठी आपल्याला इथे ऍड करायचे असतात. मग इथे काय झालं, प्रोटीन आणि क्युप्रिक आयनची इथे बाइंडिंग होईल. तर अशा पद्धतीने फर्स्ट पेप्टाइड आणि क्युप्रिक आयनचा कॉम्प्लेक्स आपल्याला इथे फाउंड होईल. त्यानंतर फॉलिन सिओकल्टिव्ह रिएजंट FCR रिएजंट अवेलेबल असतात इक्वल व्हॉल्यूम ऑफ वॉटर मध्ये. त्यांना या ऍड करायचंय ज्या दिवशी तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचा आहे त्या दिवशी. म्हणजे FCR कसं बनवाल तुम्ही 1:1 रेशो मध्ये जेवढं FCR असेल तेवढं तुम्हाला डिस्टिल वॉटर तिथे ऍड करायचंय. त्यानंतर स्टॉक स्टँडर्ड प्रोटीन सोल्युशन. आता स्टँडर्ड प्रोटीन सोल्युशन यूज करण्यासाठी जनरली आपण यूज करतो बोवाईन सिरम अल्ब्युमिन. आता बोवाईन सिरम अल्ब्युमिनच आपण का बरं यूज करतो? कारण की बोवाईन सिरम अल्ब्युमिन हा सिंगल पॉलीपेप्टाइडच्या अमिनो ऍसिड पासून बनलेला असतो. जवळजवळ 583 अमिनो ऍसिड तिथे असतात. त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं कार्बोहायड्रेटचं भेसळ त्यांच्यामध्ये तिथे नसते. कोणत्याच प्रकारचे कार्बोहायड्रेट तिथे काय इंटरफेअर करू शकत नाही. 5 ते 7 pH मध्ये तो काम करतो अँड इट डू नॉट इंटरफेअर विथ द अदर बायोलॉजिकल रिएजंट. बाकीच्या बायोलॉजिकल रिएजंट सोबत तो इंटरफेअर करू शकत नाही. सो आपल्याला काय करायचं आहे, 100 मिलीग्राम बोवाईन सिरम अल्ब्युमिन डिझॉल्व्ह करायचं आहे 100 ml डिस्टिल वॉटर मध्ये विच गिव्स 1 mg पर 1 ml कॉन्सन्ट्रेशन. काय झालं अल्टिमेटली 100 mg 100 ml मध्ये डिझॉल्व्ह केलं म्हणजेच 1 ml साठी किती असेल 1 mg कॉन्सन्ट्रेशन असेल. सो 1 mg इंटू 1 ml कॉन्सन्ट्रेशन. त्याच स्टॉक स्टँडर्ड प्रोटीन सोल्युशन पासून आपल्याला बनवायचंय वर्किंग स्टँडर्ड सोल्युशन. तर दिस जे की आपण हे बनवलं स्टॉक सोल्युशन त्यामधलं 10 ml स्टॉक सोल्युशन घ्यायचंय अँड इट डिझॉल्व्ह विथ द 50 ml विच गिव्स 200 मायक्रोग्राम प्रोटीन पर ml. अशा पद्धतीने काहीतरी कॉन्सन्ट्रेशन आपल्याला तिथे मिळेल. त्यानंतर प्रोटीन सॅम्पल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं जाईल. प्रोटीन सॅम्पल मे बी ऑफ जर्मिनेटिंग सीड्स ऑफ लेग्युमचं असेल किंवा ब्लड प्लाझ्माचं तिथे असेल. त्यामधलं आपल्याला 0.1 to 0.2 ml इतकंच प्रोटीन ब्लड प्लाझ्माचा सुपरनटंट तिथे आपल्याला प्रोटीन एस्टिमेशन साठी यूज करायचं आहे. म्हणजे हे काय असेल आपलं सॅम्पल प्रोटीन असेल आणि हे काय असेल आपलं वर्किंग स्टँडर्ड सोल्युशन. म्हणजे या स्टँडर्ड सोल्युशनचा वापर करून आपण स्टँडर्ड ग्राफ इथे काढणार आहोत आणि त्याच ग्राफचा यूज करून आपण प्रोटीन कॉन्सन्ट्रेशन जे की आपल्या प्रोटीन सॅम्पल मध्ये प्रेझेंट आहे ते आपण प्रोटीन कॉन्सन्ट्रेशन आपण मेजर करणार आहोत. आता प्रोसिजर कशा पद्धतीने आहे? प्रोसिजर खूप सिंपल प्रोसेस आहे. जस आपले रिएजंट तयार झाल्यानंतर काय करायचंय फक्त अशा पद्धतीने ऍडिशन करायचं आहे. आता हा ऑब्झर्वेशन टेबल फॉर प्रोटीन एस्टिमेशन असला तर आता अशा पद्धतीचे खूप सारे तुम्हाला पुढे बघायला मिळू शकतात. तर हा टेबल कसा वापरायचा, या टेबलचा यूज कसा करायचा, आपल्याला पूर्ण प्रोसिजर वाचायची गरज नाहीये. आपण या स्पेसिफिक ऑब्झर्वेशन टेबल वरून समजू शकतो की कशा पद्धतीने आपण इथे आपल्याला ऍडिशन्स करायचे. सुरुवातीला आपल्याला 7 टेस्ट ट्यूब तयार करायचे आहेत. 7 नाही 8 टेस्ट ट्यूब आपल्याला तयार करावं लागतील. एक ब्लँकची असेल 5
स्टँडर्डच्या असेल आणि 2 आपल्या सॅम्पलच्या असतील. सुरुवातीला आपण ब्लँक टेस्ट ट्यूब मध्ये ब्लँक टेस्ट ट्यूब आहे म्हणजे BSA इथे काहीच टाकायचं नाहीये आणि डिस्टिल वॉटर टाकायचं आहे 1 ml. म्हणजे या दोघांची ऍडिशन करायची आपल्याला 1 ml. इथे 0.20 ml फर्स्ट टेस्ट ट्यूब मध्ये टाकायचं आहे. कोणतं सोल्युशन टाकायचं आहे? वर्किंग सोल्युशन. वर्किंग सोल्युशन आपण कसं बनवलं होतं? डायल्यूट 10 ml ऑफ स्टॉक सोल्युशन विथ 50 ml ऑफ वॉटर. अशा पद्धतीने वर्किंग स्टँडर्ड सोल्युशन आपण काहीतरी बनवलं होतं. त्यातलं 0.20 ml घ्यायचंय आणि डिस्टिल वॉटर टाकायचंय 0.80. त्यानंतर 0.40, 0.60, 0.80 आणि 1 ml अशा पद्धतीने BSA दॅट इज वर्किंग स्टँडर्ड सोल्युशन आपल्याला तिथे टाकायचं आहे. आता हे सगळं करत असताना टेस्ट ट्यूब ला तुम्हाला लेबल करावं लागेल प्रॉपरली की टेस्ट ट्यूब 1 मध्ये काय आहे. तिथे तुम्हाला लिहून घ्यायचं की सिरियल नंबर ही टेस्ट ट्यूब आहे. तुम्हाला सांगितलं होतं मेथड सलायवरी अमायलेजच्या वेळेस सगळ्यांनी टेस्ट ट्यूबला लेबलिंग केलं होतं. तर अशा पद्धतीने काहीतरी टेस्ट ट्यूबला लेबलिंग तुम्हाला इथे करायचं आहे. सुरुवातीला आवाज येतोय माझा क्लिअर? येतोय सर. ओके हो सर. ओके जस्ट वेट. ओके सो अशा पद्धतीने आपल्याला कॉन्सन्ट्रेशन बनवायचे आहे. प्रॉपरली टेस्ट ट्यूबला लेबल करून ठेवायचंय. लेबल झाल्यानंतर तुम्हाला काहीच कन्फ्युजन तिथे होणार नाही. एकदम सिम्पलचा एक्सपेरिमेंट आपला असतो. त्यानंतर अशा पद्धतीने तिथे ऍडिशन करत जायचंय. म्हणजे अल्टिमेटली या दोघांचे ऍडिशन किती असेल आपली 1 ml चं इतकं सोल्युशन असेल. त्यानंतर 5 ml सोल्युशन टाकायचं आपल्याला प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये कॉमन. अशा पद्धतीने आपण स्टँडर्डच्या टेस्ट ट्यूब बनवल्यानंतर इथे आपल्याला करायचं आहे ब्लँकचे टेस्ट ट्यूब. आता तुमच्याकडे जर बुक असेल तर तिथे एक करेक्शन करून घ्या. इथे एक सेपरेशन लाईन तुम्हाला करायची आहे. सो दिस इज फॉर इथे काय असेल आपलं फक्त सॅम्पल सोल्युशन असेल. इथे BSA ऍड करायचं नाही. BSA वर्किंग सोल्युशन स्टँडर्ड सोल्युशन फक्त इथपर्यंत ऍड करायचं आहे. इथे 0.10 ml म्हणजे आणि इथे 0.20 ml म्हणजे इथे काय ऍड करतोय आपण? आपलं सॅम्पल प्रोटीन ऍड करतोय. इथे सॅम्पल प्रोटीन आपल्याला इथे ऍड करायचं. इथे BSA वर्किंग सोल्युशन आपल्याला ऍड करायचं नाहीये. सो दिस इज द सॅम्पल टेस्ट ट्यूब. त्यानंतर सेम व्हॉल्यूम मेकअप करायचा आहे 1 ml पर्यंत. इकडे सुद्धा सोल्युशन सी टाकायचं. म्हणजे इथे काय झालं आपलं पेप्टाइड आणि क्युप्रिक आयनचा कॉम्प्लेक्स फॉर्म झाला आणि तो कॉम्प्लेक्स प्रॉपरली फॉर्म होण्यासाठी त्याला वेळ आपल्याला द्यावा लागेल. ती स्पेसिफिक रिएक्शन होण्यासाठी त्याला आपला वेळ द्यावा लागेल. वेळ देण्यासाठी आपण केलं त्याला इन्क्युबेट 15 मिनिटासाठी ऍट रूम टेम्परेचर. इन्क्युबेट करायचं म्हणजे इथे इन्क्युबेटर मध्ये तुमचे टेस्ट ट्यूब टाकायचे नाही. सरळ सरळ टेस्ट ट्यूब तुम्ही टेस्ट ट्यूब स्टँडला तिथेच रेस्ट करण्यासाठी टाकायचे. त्यानंतर प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये 0.5 ml FCR सोल्युशन टाकायचं आणि इन्क्युबेशन करायचं 30 मिनिटांसाठी ऍट रूम टेम्परेचर सेम. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने सगळे टेस्ट ट्यूब प्रॉपरली अरेंज करायचे आणि तुम्हाला दिसेल की स्पेसिफिक टेस्ट ट्यूब मध्ये टेस्ट ट्यूब ए मध्ये आपण इथे कॉन्सन्ट्रेशन कमी घेतलंय प्रोटीनचं म्हणून इथे काय येईल फेंट ब्ल्यू कलर येईल. इथे थोडा डार्क होईल. इथे थोडा डार्क होईल. अशा पद्धतीने कलर डार्क होत जाणार आणि सॅम्पल्सचे आपले 2 एक काहीतरी वेगळे त्यांचे कलरेशन येऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्पेसिफिक कलर्स ब्ल्यू कलरची एक रेंज तुम्हाला तिथे मिळते. तर अशा पद्धतीने रेंज तुम्हाला तिथे बघायची आहे आणि हेच जे आपले आता पूर्ण रिएक्शन आपली झालेली आहे. आता काय करायचं स्पेसिफिक टेस्ट ट्यूब मधलं सोल्युशन आपल्या क्युवेट मध्ये घ्यायचं आणि त्याच क्युवेट मध्ये सोल्युशन ऍड करायचं आणि कलोरीमीटर मध्ये क्युवेट ठेवायची आणि याचं ऍब्झॉर्बन्स नोट डाऊन करायचं आपल्याला इथे. अशा पद्धतीने तुम्हाला काहीतरी ऍब्झॉर्बन्स येईल. अशा पद्धतीने इथे सॅम्पलचं सुद्धा तुम्हाला ऍब्झॉर्बन्स घ्यायचं. इथे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे की आता BSA चं कॉन्सन्ट्रेशन आपण किती घेतलं होतं? इथे 1 ml घेतलं तर म्हणजे इथे कॉन्सन्ट्रेशन किती आलं? 200 मायक्रोग्राम पर ml. अशा पद्धतीने आपण कॉन्सन्ट्रेशन घेतलं होतं ना 200 मायक्रोग्राम प्रोटीन पर ml. तर हे कॉन्सन्ट्रेशन कमी होत झालं. इथे 80 आहे तर मग 160 येणार. अशा पद्धतीने 00 आहे म्हणजे इथे कोणत्याच प्रकारचं BSA टाकलं नाही कॉन्सन्ट्रेशन 0 येणार. काहीच प्रोटीन तिथे प्रेझेंट नाही. ऑप्टिकल डेन्सिटी 0 येणार कारण की इथं काय फक्त प्लेन वॉटर आहे. कोणत्याच प्रकारचा कलर इथे येणार नाही कारण की ते क्युप्रस आयन आणि पेप्टाइडचं बाइंडिंग तिथे झालेलं नाही. इथे जास्त प्रमाणात BSA आहे, जास्त प्रमाणात प्रोटीन आहे म्हणजे याची ऑप्टिकल डेन्सिटी कशी येईल? जास्त येईल. म्हणजे ऑप्टिकल डेन्सिटी कशी यायला पाहिजे आपल्याला जनरली इन्क्रीजिंग जनरली आपण यायला पाहिजे असं म्हणतो. त्यानंतर सॅम्पल्स इथे काही व्हॅरिएशन होऊ शकतं. इन्क्रीजिंग मे बी येऊ शकत नाही. काही काही केसेस मध्ये होऊ शकतं. त्यानंतर सॅम्पल फर्स्ट आणि सॅम्पल सेकंड साठी ऑप्टिकल डेन्सिटी काढायची आहे आणि पुढे आपल्याला ड्रॉ करायचा आहे आपला स्टँडर्ड ग्राफ. सो स्टँडर्ड
कर्व आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करत असतो. एक्स ऍक्सिस वरती प्रोटीन कॉन्सन्ट्रेशन आपण घेतो, वाय ऍक्सिस वरती ऍब्झॉर्बन्स आपण घेतो आणि त्याच्या अगेन्स्ट ग्राफ आपण प्लॉट करतो. तर इथे कुठेतरी मधात तुमचा जे काही असेल सॅम्पल प्रोटीनचा पॉइंट येईल. दिस इज फॉर सॅम्पल 1, दिस इज फॉर सॅम्पल 2 आणि अशा पद्धतीने आपल्याला मग काय करायचं, स्ट्रेट लाईन जे आपण ग्राफ स्ट्रेट लाईन वरती घेतलं, तिथून वाय ऍक्सिस वरून एक लाईन ड्रॉ करायची टू द पॉइंट आणि तिथून खाली एक्स ऍक्सिस वरती ओढायचं आहे. म्हणजे इथे काय मिळालं आपल्याला, प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल, 100 मायक्रोग्राम पर ml. अशा पद्धतीने आपल्याला 2 सॅम्पल साठी 2 रीडिंग आपल्याला मिळतील, 150 अशा पद्धतीने रीडिंग आपल्याला मिळू शकतात. तर सो सिंपलची प्रोसेस आहे. काहीच दिस इज नॉट अ रॉकेट सायन्स. फक्त वेळ कशाला लागेल, आपल्याला सोल्युशन प्रिपेअर करायला वेळ लागेल आणि इतके आपल्याला टेस्ट ट्यूब बनवायला वेळ लागेल. तर प्रॅक्टिकल करत असताना तुम्ही खूप गडबड करता, ग्रुपमध्ये प्रॅक्टिकल्स करत नाही, त्यामुळे तुम्हाला छोटंसं प्रॅक्टिकल करायला वेळ लागतो. सो सिंपल तुमच्याकडे सोल्युशन प्रिपेअर केलेले असतील, आम्ही तुम्हाला एक्झामच्या वेळेस सोल्युशन ए, सोल्युशन बी, सोल्युशन सी तयार करून देऊ, FCR तयार करून देऊ, स्टॉक सोल्युशन. तुम्हाला फक्त टेस्ट ट्यूब्स बनवायच्या आहेत प्रॉपरली. सो क्लिअर आहे कॉन्सेप्ट इथपर्यंत? सिंपलचा एक्सपेरिमेंट आहे हो आपला. सर. ओके.